आमचा प्रयत्न आहे की सगळी मदत ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये मिळाली पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणार, पुढच्या आठवड्यात मदतीची घोषणा करणार मुख्यमंत्र्यांची माहिती. बँकांना पूरग्रस्तांकडून कर्ज बँकांनी पूरग्रस्तांकडून कर्ज वसुली करू नये. पूरग्रस्तांना 2 ते 3 महिने त्रास होणार नाही ही काळजी घेऊ, मुख्यमंत्र्यांचा पूरग्रस्त शेतकऱ्यांना शब्द. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट. पूरग्रस्त शेतकऱ्यांना बँकेनं पाठवलेल्या कर्जाच्या नोटिशीची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवताच मंत्री सरनाईकांनी घेतली दखल. तातडीनं नोटीस मागे घेण्याची सूचना. पूरस्थितीचा राज्यातील 26 जिल्ह्यांना फटका. जवळपास 32 लाख हेक्टर जमिनीचं नुकसान. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची राज्य मंत्रिमंडळ बैठकीत माहिती. गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे घनसावंगी, परतूर आणि अंबडमध्ये पूरस्थिती. अनेक गावांना पुराचा वेढा. पूरस्थितीची ड्रोन दृश्य समोर. शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानाऐवजी गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होणार. पूरग्रस्त भागातील कार्यकर्त्यांनी मेळाव्याला येऊ नये, पूरग्रस्तांना मदत करा, शिंदेंचं आवाहन. मुंबईतील दसरा मेळावा हा ठाकरेंच्या शिवसेनेचाच. बाकी सगळं बोगस. तर शिंदेंनी अहमदाबाद किंवा सुरतमध्ये मेळावा घ्यावा. संजय राऊतांचा शिंदेंवर जोरदार हल्लाबोल. अहिल्यानगरमधील असदुद्दीन ओवेसींची आजची सभा रद्द. 9 ऑक्टोबरला होणार सभा. कोठला गावातील तणावामुळे सभा पुढे ढकलली. सोन्याच्या दरात आज 1500 रुपयांची वाढ. सोन्याचे दर 1,20,000 चांदीच्या दरातही मोठी वाढ. एका महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूया. शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानाऐवजी गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही माहिती दिली. तसंच राज्यातील पूरग्रस्त भागातील कार्यकर्त्यांनी दसरा मेळाव्याला येऊ नये, आपापल्या भागात पूरग्रस्तांना मदत करावी, असं आवाहन शिंदेंनी केलंय. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR परिसरातील शिवसैनिकांनी दसरा मेळाव्याला यावं, अशा सूचना एकनाथ शिंदेंनी दिल्या. दसरा मेळावा जो आहे, जी परंपरा आहे ती आम्ही नेस्कोमध्ये त्या ठिकाणी दसरा मेळावा करू. आणि हा दसरा मेळावा जो आहे शेतकऱ्यांसाठी आम्ही खऱ्या अर्थाने पूर्णपणे ही कार्यकर्त्यांची फौज आणि मदतीचा पूर्णपणे जे काही मदत जी आहे ती त्यांना देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. ज्या ज्या भागामध्ये पूर परिस्थिती आहे त्या भागामधल्या कार्यकर्त्यांना दसरा मेळाव्याला इकडे मुंबईमध्ये न बोलवता त्यांना आम्ही तुमच्या माध्यमातून किंबहुना या ठिकाणी त्यांना आमची यंत्रणा जी आहे त्या माध्यमातून देखील आम्ही सांगतोय की तुम्ही शेतकऱ्यांच्या मदतीला, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन, शेतकऱ्यांच्या घरात जाऊन त्यांना मदत करणं, त्यांचा देखील दसरा हा सण आहे आणि त्यांना जे जे काही आवश्यक आहे त्या ठिकाणी त्यांना मदतीचा हात देण्याचं काम करा. दसरा मेळावा जी आमची परंपरा आहे ती देखील खंडित होता कामा नये आणि म्हणून ही परंपरा देखील बाळासाहेबांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा आणि बाळासाहेबांचे विचार, आनंद दिघे साहेबांची शिकवण घेऊन आम्ही पुढे चाललो आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाणे या भागातले जे कार्यकर्ते आहेत, जवळचे कार्यकर्ते जे आहेत, MMR मधले कार्यकर्ते आहेत, हे कार्यकर्ते म्हणजे आजूबाजूला जे जवळ आहेत तिथे आता पूर परिस्थिती नाही आहे, अशा ठिकाणचे लोक हे दसरा मेळाव्याला त्यांनाच बोलवणार आणि दसरा मेळाव्याची परंपरा देखील खंड पडू न देता ती सुरू राहील. यानंतर बघूया ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यावर सडकून टीका केली आहे. पाहूयात ते काय म्हणाले. शिंदेंचा दसरा मेळावा मागे सुद्धा सांगतात आणि तो अहमदाबादला किंवा सुरतला घेतला पाहिजे, गेला बाजार बडोद्याला घेतला पाहिजे.
आणि त्यांच्या त्या मेळाव्याला महनीय प्रवक्ते म्हणून जय शहा किंवा अमित शहाना बोलवायला पाहिजे. आता ते पाकिस्तान बरोबरची मॅच वगैरे खेळून आले, त्याच्यामुळे ते निशाने पाकिस्तान आहेत, तर त्यांना बोलवावं. ते कुठे सामना घेऊ पण दसरा मेळावा आम्ही कुठं घ्यायचा हे ते कोण आहे आम्हाला सांगणार आहे? आम्ही दसरा मेळावा पुढे घ्यावं म्हणून. ही गोष्ट खरी आहे की माननीय शिंदे साहेबांचं नेतृत्व आता देशव्यापी आहे. त्यामुळं त्यांची आता जवळपास पूर्ण त्रिधा तिरपट झालेली आहे. आमचा दसरा मेळावा आणि त्यांचा दसरा मेळावा यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आमच्या दसरा मेळाव्यासाठी लाखो लोक या ठिकाणी असतात आणि त्यांच्याकडे मात्र मोजके लोक या ठिकाणी असतात. त्यामुळं आमच्या दसरा मेळाव्याचा धसका त्यांनी या ठिकाणी संजय राऊत यांनी घेतलेला आहे. त्यामुळं अशा प्रकारचे बराळ्यासारखे वक्तव्य ते या ठिकाणी करतात. तर खरा मेळावा आमचाच असून बाकी सगळं सडकं धान्य असल्याची टीका उबाटा खासदार राऊतांनी केली. त्याला शिवसेना प्रवक्त्या वाघमारेंनी प्रत्युत्तर दिलं. मुंबईतला दसरा मेळावा हा माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जी परंपरा आहे त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे, बाकी सगळं बोगस आहे बरं का. बाकी सगळं बोगस आहे, ते सडकं धान्य आहे बाकी सगळं. ते त्यांनी जरूर गुजरातमध्ये जाऊन त्यांचा मेळावा घेतला पाहिजे. सुरत, अहमदाबाद, बडोदा इथे घ्यावा नाही, तरी काहीच हरकत नाही. इथे कशाला ढोंग करताय तुम्ही? आमचा दसरा मेळावा हा शिवसेनेच्या मावळ्यांचा असेल तर उबाठाचा मेळावा हा काँग्रेसी कावळ्यांचा असेल. दसरा मेळाव्यामध्ये प्रखर विचार मांडले जात होते, पण अलीकडे उबाठा हे महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमधले पीजे मारतात आणि त्यांनी दसरा मेळाव्याचा हसरा मेळावा करून टाकला. तर शिवसेना उबाटा पक्षाचा दसरा मेळावा शिवतीर्थावरती होणार आहे आणि या मेळाव्याआधी दादर परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. दादरच्या टीटी परिसरातल्या उड्डाणपुलावर मनसे आणि शिवसेना नेत्यांचे एकत्रित फोटो पाहायला मिळतात. राज, उद्धव, आदित्य, अमित ठाकरेंचा एकत्रित फोटो या बॅनरवर लावण्यात आला आहे. लालबाग परळ प्रतिष्ठानच्या वतीनं मुंबई आपलीच आहे, इथे आवाजही आपलाच हवा अशा आशयाचा मजकूर लिहिण्यात आलेला आहे. तर मराठी माणसा जागा हो, न्याय हक्कासाठी एक हो अशा आशयाचा मजकूर लिहिण्यात आला आहे. तर बापू, शिवसेना उबाटा पक्षाचा दसरा मेळावा गुरुवारी शिवतीर्थावरती होणार आहे आणि या मेळाव्यात राज ठाकरे ही व्यासपीठावरती उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. दोन्ही भाऊ पुन्हा एकदा मराठी विजयी मेळाव्यानंतर राजकीय मंचावर एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. व्यासपीठावर राज ठाकरे असतील ही चांगली जोरदार चर्चा असून दसऱ्याला वैचारिक सोन्याचं आदान